महाराष्ट्रातील सगळ्यात उंच मूर्ती खेतवाडी 11वी गल्ली महल उभा करणार आहे. बघू शकतात की इथे ना राम मंदिरचं डेकोरेशन बनणार आहे. लंबोदर 67व वर्ष इथे बनत आहे खेतवाडीचा मोर्या. हे जे आहे ना हे वर्कशॉप आहे मित्रांनो. पाहू शकतात बाप्पा एकदम झाकून वगैरे ठेवलेला आहे. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो मी आलो होतो ग्रँड रोड स्टेशनला. ग्रँड रोड स्टेशन वरून मित्रांनो मी चाललो आज खेतवाडीला. तर खेतवाडीला मित्रांनो 13 गल्ल्या 13 गल्ल्यांमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व अपडेट देणार आहे. तुमचे मेसेज येत होते की अपडेट व्हिडिओ, तर मी आलोय खास अपडेट व्हिडिओ बनवण्यासाठी. आता पाऊस वगैरे भरपूर पडतोय तरी पण मी पावसामध्ये भिजून तुम्हाला आज दाखवणार आहे खेतवाडीच्या 13 गल्ल्या. ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पूर्ण अपडेट भेटणार आहे की मंडप पासून तर गणपतीच्या आगमनापर्यंत सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. पूर्ण 13 गल्ल्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर आता आपण जाऊया खेतवाडीमध्ये आणि तिकडे जाऊन मग ब्लॉग कंटिन्यू करतो. मित्रांनो मी ना पहिल्या आणि दुसऱ्या गल्लीमध्ये गेलेलो खेतवाडीच्या. तर तिथे मला ना काही अपडेट सारखं नव्हतं, म्हणजे तिथे मंडप वगैरे अजून काही रेडी नव्हता पहिल्या आणि दुसऱ्या गल्लीमध्ये. आणि तुम्हाला एक सांगायचं झालं मित्रांनो, तर पहिल्या आणि दुसऱ्या गल्लीचा मिळून एकच बाप्पा बसतो. म्हणजे पहिल्या गल्ली आणि दुसऱ्या गल्लीचा एकच बाप्पा बसतो. तुम्ही समोर बॅनर बघू शकतात. हे बघा काय नाव लिहिलेलं आहे, पारशी वाड्याचा बाप्पा 35 फूट. तर याचं आगमन मित्रांनो रविवारी आहे ना 25 ऑगस्टला याचं आगमन आहे. अजून हा बाप्पा आलेला नाहीये. तर पहिल्या आणि दुसऱ्या गल्ली मिळून हा एक बाप्पा बसतो तिथे, दोन्ही गल्ली मिळून. तर हा इथला अपडेट व्हिडिओ होता पहिल्या आणि दुसऱ्या गल्लीचा. तिथे मंडप वगैरे काही बनलं नव्हतं, तर मला वाटलं की इथे बाप्पा बसत नाही. पण मला पुढे आल्यावरती लोकांकडनं कळालं की पहिल्या आणि दुसऱ्या गल्लीचा एकच बाप्पा बसतो, जो मी तुम्हाला आता दाखवला 35 फुटाचा बाप्पा. आणि याचं आगमन 25 तारखेला. आता आपण आले खेतवाडीच्या 3ऱ्या गल्लीमध्ये आणि इकडे मित्रांनो आहे ना खूप मोठा बाप्पा बसतो. मी पुढे जाऊन बघतो काय काम वगैरे चालू आहे का वगैरे, आणि तिकडे जाऊन मग तुम्हाला सांगतो. मित्रांनो बघा हे बांबू वगैरे ठेवलेले आहेत ना, तर हेच ते ठिकाण आहे जिथे ना खेतवाडीचा विघ्नहर्ता बसतो. आणि इथे ना अजून काही बनलेलं नाहीये. बघू शकतात अजून ना फक्त बांबू आणून ठेवलेत, काही रेडी वगैरे झाले नाही. मंडप वगैरे अजून काहीच रेडी नाही झालेले. आणि मित्रांनो इथे ना मी सांगितलं खेतवाडीचा विघ्नहर्ता बनतो, तर त्याचे मूर्तिकार जे आहे ना मित्रांनो सिद्धोष दिघोळे आहे. आणि त्याचं आगमन कधी हे मला कळालं नाही. जर मला कळालं तर मी इथे वरती लिहून दाखवतो. तर आता ही होती मित्रांनो तिसरी खेतवाडीची गल्ली. तर आता आपण जाऊया 4थ्या गल्लीमध्ये. मित्रांनो आता आपण आले खेतवाडीच्या 4थी गल्लीमध्ये आणि इथे आता आपण बघणार आहे. बघा ही 4थी गल्ली आहे. हे बघा वरती पाहू शकतात. आणि इथे मित्रांनो आहे ना समोर बघा मंडप वगैरे टाकलाय. तर आता आपण मंडपाच्या इथे जाऊया आणि बघूया की इथला अपडेट काय असणार आहे. मित्रांनो आता आपण आले 4थ्या गल्लीमध्ये आणि इथे बघा मंडप वगैरे टाकून झालाय. हाईट बघू शकतात. मला वाटतंय ना इथे 18 ते 20 फुटाची गणपती बाप्पाची मूर्ती असणार आहे. हे बघा मंडप वगैरे टाकून एकदम रेडी आहे. पाऊस वगैरे पडू नये त्यासाठी मंडप वगैरे टाकून ठेवलेला आहे यांनी. आणि ना मित्रांनो हे बघा इथेच ना बाजूला वर्कशॉप आहे. इथेच मित्रांनो गणपती बनत आहे. आता गणपतीचं नाव मी मंडळाला विचारलं ना, तेव्हा त्यांनी आपल्याला सांगितलं की खेतवाडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ असं नाव आहे. तर ऍक्च्युअल नाव काय हे मलाही माहिती नाही. तुम्हाला जर माहित असेल 4थ्या गल्लीमध्ये कोणता बाप्पा बसतो तर मला प्लीज सांगा. तर हे बघा त्यांचा जो आगमन आहे ना इथूनच होणार आहे. या समोर वर्कशॉपमध्येच गणपती बाप्पा बनणार आहे. आतमध्ये जायची परमिशन नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं. तर हे बघा समोरच गणपती इथे बनतो. आणि मला असं कळालं की 5वी गल्लीमध्ये ना खेतवाडीचा गणाधीश बसतो, तर त्याचं आगमन सुद्धा इथून होणार आहे. तर मित्रांनो हा होता इथला 4थ्या गल्लीचा अपडेट. आता मी जातो 5व्या गल्लीमध्ये. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी पूर्ण 12 गल्ली तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पाऊस भरपूर पडतोय तरी पण मी तुम्हाला आज सर्व 12 गल्ली दाखवणारच आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण नक्की करा. मित्रांनो आता आपण आले बघा खेतवाडीची 5वी गल्ली आणि इथे बघा मंडप वगैरे टाकून झालेला आहे. आणि हाईट बघू शकतात बऱ्यापैकी हाईट आहे मित्रांनो. म्हणजे इथे सुद्धा आहे ना 15 ते 18 फुटाचा बाप्पा बसणार आहे. आणि समोर बघू शकता स्टेज वगैरे टाकलेला आहे. हे बघा मस्तपैकी स्टेज वगैरे टाकून झालेला आहे एकदम लमसम. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की इथे ना खेतवाडीचा गणाधीश बसतो आणि बाजूलाच मित्रांनो वर्कशॉपमध्ये गणाधीश बनत आहे. म्हणजे खेतवाडीचा गणाधीश आहे ना बाजूच्याच वर्कशॉपमध्ये बनत आहे. तर तिथूनच आगमन करून इकडे आणणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल स्टेज वगैरे टाकलेला आहे. आणि हे बघा तयारी एकदम जोरात सुरू आहे. ताडपत्री वगैरे मारलेली आहे. आणि याची हाईट मला ना कमीत कमी 15 ते 18 फूट दिसते. खेतवाडी ना मित्रांनो मोठ्या मोठ्या बाप्पांसाठी फेमस आहे. तर मला वाटतं 18 फूट तरी असेलच हे. तुम्हाला किती फूट वाटते मला कमेंट करून सांगा. आणि स्टेज वगैरे बांधून रेडी झालाय. हे बघा सगळं इथं रेडी झालेलं आहे. 7 तारखेला तुम्ही जेव्हा इथे याल ना मित्रांनो तेव्हा तुम्हाला इथे ना खेतवाडीच्या गणाधीशचं दर्शन करता येईल. तर आता आपण मित्रांनो इथून जाऊया पुढे 6वी गल्लीमध्ये. आणि 6वी गल्लीमध्ये काय अपडेट आहे मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. मित्रांनो तुम्ही समोर पोस्टरवर वाचू शकता खेतवाडीचा महाराज क्रॉसलाईन 2री गल्ली खेतवाडी. तर हे बघा इथे समोर पण वाचू शकता 2री गल्ली.
आणि इथे मित्रांनो आहे ना हा खेतवाडीचा महाराजा बसतो आणि समोर मंडप बघू शकतात मित्रांनो, केवढा मोठा मंडप टाकलेला आहे. तर इथे मित्रांनो आहे ना खेतवाडीचा महाराजा बसतो. हे बघा समोर दिसत असेल तुम्हाला. अजून इथे काय तयारी वगैरे सुरू नाहीये, फक्त जो आहे ना मंडप टाकून ठेवलाय. इथूनच मी तुम्हाला दाखवतोय बघा, मंडप टाकलाय आणि याची हाईट मित्रांनो ना मला वाटतंय 24-25 फूट असणार आहे बघा खालून वरपर्यंत. तर आता आपण जाऊया, हा इथला अपडेट होता क्रॉस लेन दुसऱ्या गल्लीचा. तर आता आपण जाऊया खेतवाडीच्या 6व्या गल्लीमध्ये. मित्रांनो समोर बघू शकतात एकदा तुम्ही दुसरी गल्ली, आणि हे ना मित्रांनो क्रॉस लेन आहे, दुसरी गल्ली क्रॉस लेन. तर तुम्हाला ना मित्रांनो एक मी सांगतो, आम्ही सुद्धा कन्फ्यूज झालो होतो. खेतवाडीचं आहे ना मित्रांनो नाव लिहिलेलं असतं, तुम्ही कोणत्याही गल्लीत जाल ना तर खेतवाडीचं नाव लिहिलेलं असतं, आणि ज्याच्यावरती नाव नाही लिहिलंय ना तर ते मित्रांनो क्रॉस लेन आहे. आम्ही सुद्धा कन्फ्यूज झालो होतो, तर तुम्ही कन्फ्यूज नका व्हावं म्हणून मी तुम्हाला एकदा सांगितलंय. खेतवाडीमध्ये तुम्ही जेव्हा दर्शनाला याल ना तेव्हा खेतवाडीचे तिथं नावं लिहिलं असणार, आणि जी बाजूच्या गल्ली जी तुम्हाला समोरची गल्ली दिसणार आहे ना तर ती क्रॉस लाईन असणार आहे. तर मित्रांनो तुम्ही पण कन्फ्यूज नका हो म्हणून मी तुम्हाला एकदा इथे सांगून दिलंय. तर आता आपण जाऊया खेतवाडीच्या 6व्या गल्लीमध्ये, आणि तिथे काय अपडेट आहे मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो. मित्रांनो आता आपण आलोय 6व्या गल्लीमध्ये खेतवाडीच्या, आणि इथे मित्रांनो आहे ना खेतवाडीचा सम्राट बसतो. आणि समोर बघू शकतात बाप्पा आहे ना झाकून ठेवलाय, याचं आगमन ऑलरेडी झालेलं आहे 17 तारखेला, आणि ना इथे बाप्पा झाकून ठेवलाय. मी एकदा जवळ जाऊन तुम्हाला सगळं अपडेट दाखवतो. समोर मित्रांनो पाहू शकतात बाप्पा एकदम झाकून वगैरे ठेवलेला आहे, आणि मंडप वगैरे बघू शकता रेडी वगैरे झालाय. आणि ऍक्च्युली हा खेतवाडीचा सम्राट नाही तर मुंबईचा सम्राट आहे असं आपल्याला कार्यकर्त्यांकडनं इथलं कळालेलं आहे, आणि तिथे गणपतीच्या वरती सुद्धा लिहिलेलं आहे मुंबईचा सम्राट. तर हा होता मित्रांनो इथला अपडेट व्हिडिओ. आणि बघा सगळं सामान वगैरे आणून ठेवलेलं आहे, बांबू वगैरे आणून ठेवलेले आहेत. तर एकदम जोरात वगैरे तयारी सुरू आहे. मित्रांनो याचं आगमन जो आहे ना 17 तारखेला नाही तर 18 तारखेला झालं होतं, आणि खूप जोरात आगमन वगैरे झालं होतं. मी तर कव्हर केलं नव्हतं, पण तुम्ही दुसऱ्यांच्या युट्यूब चॅनलवर बघू शकतात. तर आता हा होता इथला अपडेट व्हिडिओ. आता आपण जाऊया खेतवाडीच्या 7व्या गल्लीमध्ये. तर मित्रांनो समोर तुम्ही वाचू शकता खेतवाडीचा लंबोदर 67वं वर्ष, आणि मित्रांनो ही क्रॉस लेन मध्ये बसतो खेतवाडी 4थी गल्ली. आता आतमध्ये जाऊन तुम्हाला मी इकडे दाखवतो की काय काम सुरू झालेलं आहे. वाचू शकतात खेतवाडी 4थी गल्ली क्रॉस लेन, आणि बघा मंडप वगैरे टाकलेला आहे. हे बघा मित्रांनो आतमध्ये मी आलेलो आहे जवळनं तुम्हाला दाखवण्यासाठी. तर मित्रांनो मला इथून कळालं की 32 फुटाचा बाप्पा इथे बसतो, आणि हाईट बघू शकतात केवढ्या वरती आहे. तर 32 फुटाचा बाप्पा इथे बसतो. तर हा होता मित्रांनो खेतवाडीच्या लंबोदरचा अपडेट व्हिडिओ क्रॉस लेन 4थी गल्ली. आता मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो खेतवाडीची 7वी गल्ली. मी आलो आता खेतवाडीच्या 7व्या गल्लीमध्ये, आणि मित्रांनो याचं जे आगमन आहे ना मित्रांनो 17 तारखेला झालं होतं, आणि हा इथे ना मित्रांनो खेतवाडीचा मोर्या बसतो, ज्याची हाईट मित्रांनो 25 फूट आहे. आणि डेकोरेशन बघू शकतात मित्रांनो भरपूर मोठं असं डेकोरेशन इथे बनत आहे. मला इथे कळालंय की ना इथे मंदिर बनवतात, आणि एकदम ना जोरामध्ये काम सुरू आहे. हे बघा सगळे ना मॉडेल्स वगैरे सुद्धा आलेले आहेत. आतमधून एकदा दाखवतो मी तुम्हाला. हे बघा सगळे ना मॉडेल्स वगैरे आलेले आहेत. काम एकदम जोरामध्ये सुरू आहे, आणि इथे जे वर्कर्स आहेत त्यांच्याकडनं आपल्याला कळालंय की ना इथे मंदिर वगैरे बनवणार आहे. बघू शकतात केवढा लांबपर्यंत आहे ना बनवत आहेत बघा. काम एकदम जोरामध्ये सुरू आहे खेतवाडीच्या मोर्याचं. आता जास्ती पुढे जायला परमिशन नाहीये, म्हणून मला जे इथून दिसतंय तेच मी तुम्हाला इथून दाखवत आहे. 25 फुटाचा बाप्पा खेतवाडीचा मोर्या. आगमन ऑलरेडी 17 तारखेला होऊन गेलंय 25 फुटाचा. तर हा होता मित्रांनो इथला अपडेट व्हिडिओ 7वी गल्ली खेतवाडी. तर आता मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो खेतवाडीची 8वी गल्ली. मित्रांनो मी आलोय आता ना खंबाटा गल्लीमध्ये. खेतवाडी 7वी गल्ली आहे ना त्याच्या समोरच ना खंबाटा गल्ली म्हणून आहे, आणि तुम्ही हाईट बघू शकतात. खेतवाडी मधला सगळ्यात उंच गणपती आहे ना इथे बनतोय. 40 फुटाची याची हाईट आहे, आणि इथे 38 फुटाचा बाप्पा रेडी होतोय. म्हणजे ऍक्च्युली हे वर्कशॉप नाहीये, ही जागा आहे. या जागेवरती त्यांनी वर्कशॉप बनवून टाकलंय. आणि ना मित्रांनो याचं ना 5 तारखेला आहे ना मला बोलतात फर्स्ट लुक आहे. मी आता गणपती बघून आलोय मित्रांनो. मी तुम्हाला सांगू शकत नाही, सस्पेन्स आहे जरा. दादानी सांगितले की सांगू वगैरे नको, तर ना सस्पेन्सच मला पण तो ठेवायचा आहे. तर सगळ्यात उंच गणपती खेतवाडीचा 38 फुटाचा इथे बसणार आहे खंबाटा गल्लीमध्ये, पूर्ण खेतवाडीमध्ये. आणि याचं नाव मित्रांनो ना खेतवाडीचा राजा आहे. तर मित्रांनो राजा आहे ना तर खरंच त्याचा थाट पण तसा राजासारखाच असणार आहे. तर 38 फुटाचा बाप्पा आपल्याला खेतवाडीमध्ये पाहायला भेटणार आहे खंबाटा गल्लीमध्ये. आणि समोर मी तुम्हाला दाखवलं की इथेच ना वर्कशॉपमध्ये ना गणपती रेडी होत आहे, याच्यात मागे रेडी होत आहे गणपती. तर हा होता मित्रांनो खंबाटा गल्लीचा अपडेट. खेतवाडीमधला सगळ्यात उंच गणपती 38 फुटाचा. तर मित्रांनो आता आपण आले खेतवाडीच्या 8व्या गल्लीमध्ये.
आणि तिकडे समोर ताडपत्री बघू शकता, तिकडे गणपती बाप्पा बसतो. तर आता आपण पुढे जाऊया आणि बघूया की तिकडे काय काय आपल्याला पाहायला भेटणार. मित्रांनो मी आलोय खेतवाडीच्या 8व्या गल्लीमध्ये आणि समोरच बाप्पा बनतोय. हे वर्कशॉप आहे मित्रांनो. आणि समोर जे आहे ना तर ते जेव्हा तिथे बांबू वगैरे दिसत असतील मंडप टाकलेला, तर तो मित्रांनो आहे ना ऍक्च्युली मंडप आहे, म्हणजे तिकडे गणपती बाप्पा बसतो. आणि हे जे आहे ना हे वर्कशॉप आहे मित्रांनो. तर हे वर्कशॉप मी तुम्हाला आधी दाखवलंय. आणि समोर जे बांबू टाकले आहेत ना, अजून तिथे ताडपत्री वगैरे टाकलेली नाहीयेत, तर ते मित्रांनो आहे ना ते मंडप आहे, तिथे गणपती बाप्पा बसतो. म्हणजे इथून जी मिरवणूक निघून तिकडे बाप्पा बसतो. तर अजून बाप्पा वगैरे काय रेडी नाहीये. आजूबाजूच्या लोकांकडनं मला कळालं की 5 ते 6 तारखेपर्यंत बाप्पा रेडी होणार आहे आणि 7 तारखेला मग तिथे मंडळात जाऊन बसणार आहे. तर हा होता मित्रांनो 8व्या गल्लीचा अपडेट व्हिडिओ. मित्रांनो आता मी आलोय 9वी गल्लीमध्ये खेतवाडीच्या आणि समोर मंडळ बघू शकतात. तयारी वगैरे इथे सुद्धा चालू आहेत. हे बघा खांब वगैरे सुद्धा आणून ठेवलेत. खांब नाही, ऍक्च्युली ट्रॉली आहे. ट्रॉली वगैरे काय रेडी नाही. मला वाटतं याचं आगमन आहे ना 30 किंवा 31 तारखेला वगैरे असेल. तर इथे कोण नाही विचारून सांगायला तुम्हाला. जर तुम्हाला माहिती असेल आगमन कधी आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा इथे मंडळ रेडी आहे. आणि इथे मित्रांनो खेतवाडीचा चिंतामणी बसतो, जो की 30 फुटाचा आहे. मित्रांनो मी आलो होत्या खेतवाडीच्या 10वी गल्लीमध्ये. हे बघा समोर बॅनरवर पण बघू शकतात. आणि मित्रांनो इथे ना बाळगोपाळ सार्वजनिक उत्सव मंडळ, त्याचा बाप्पा इथे बसतो बाळगोपाळचा. आणि याची हाईट मला ऍक्च्युअल माहित नाहीये. आणि आगमन सुद्धा अजून झालं नाही. फक्त मंडळाने ना फक्त हे ना ताडपत्री वगैरे टाकून ठेवलेलं आहे. बाकी अजून काही डेकोरेशन वगैरे झाले नाहीये. आणि याच्या एक्झॅक्ट समोर आहे ना मित्रांनो क्रॉस गल्ली आहे. खेतवाडी क्रॉस गल्ली, क्रॉस लेन बोलतात, 10वी गल्ली. आणि इथे मित्रांनो ना ओम तांडव मित्र मंडळाचा बाप्पा बनतोय. आणि समोर मित्रांनो वर्कशॉप आहे. वर्कशॉप ना ऍक्च्युली मंडळ आहे, पण त्या मंडळामध्ये त्यांना ओम तांडवचा बाप्पा बनायला चालू झालेला आहे. हे बघा या वर्कशॉपच्या मागे ते दाखवायला परमिशन नाही, त्यामुळे मी तुम्हाला इथूनच दाखवत आहे. ओम तांडव मित्र मंडळ, क्रॉस लेन, 10वी गल्ली. तर आता मित्रांनो आपल्या 2च गल्ल्या बाकी आहे, 11वी गल्ली आणि 12वी गल्ली. तर त्या मी तुम्हाला आता पटापट जाऊन दाखवतो की तिकडे आपल्याला कोणता अपडेट पाहायला भेटणार आहे. मित्रांनो मी आलोय आता खेतवाडीच्या 11व्या गल्लीमध्ये. आणि तुम्हा लोकांना माहित असेल मित्रांनो मागच्या वर्षी सुद्धा आपण ना खेतवाडीचे सर्व गणपती कव्हर केले होते. 11वी गल्लीमध्ये मित्रांनो मागच्या वर्षी सुद्धा 45 फुटाचा महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती 45 फूट जी खेतवाडीच्या 11वी गल्लीमध्ये बसते. आणि समोर बघू शकतात, हे बघा समोर मित्रांनो हे ना मंडळ आहे. आणि इथे ना गणपती बाप्पा बनायला सुरुवात झालेली. आता आतमध्ये जाऊन आम्ही पाहिलंय, सांगू शकत नाही, सस्पेन्स ठेवायला सांगितलंय म्हणून मी काय सांगत नाही. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच मूर्ती खेतवाडी 11वी गल्ली. तर इथे आतमध्ये बनायला सुरुवात झालेली आहे 45 फुटाची. तर हा होता मित्रांनो 11व्या गल्लीचा अपडेट. तर अजून डेकोरेशन वगैरे काही केलेलं नाहीये. बाप्पाची मूर्ती सुद्धा रेडी नाहीये. तर आता ते मूर्ती रेडी करतात. तर 7 तारखेला आहे ना आपल्याला इथे खेतवाडीचा गणपती आपल्याला पाहायला मिळेल. खेतवाडीची 11व्या गल्लीमध्ये सगळ्यात उंच मूर्ती 45 फुटाची. तर हा होता मित्रांनो 11व्या गल्लीचा अपडेट. तर एक शेवटची गल्ली बाकी आहे मित्रांनो 12वी गल्ली. तर आता मी जातो 12व्या गल्लीमध्ये आणि तिकडे जाऊन तुम्हाला 12व्या गल्लीचा अपडेट देतो. मित्रांनो आता मी आले खेतवाडीच्या 12वी गल्लीमध्ये आणि समोर बॅनरवर बघू शकतात खेतवाडीचा गणराज. तर खेतवाडीचा गणराज 66वं वर्ष. आणि इथे समोर बघू शकतात, हे बघा महल बनवायला सुरुवात झालेली आहे. समोर बघा मंडप वगैरे दिसत असेल तुम्हाला. तो मंडप नाही मित्रांनो, तो ऍक्च्युली महल आहे. आणि या महलमध्ये मित्रांनो थाटामध्ये आहे ना गणराज बसणार आहे, खेतवाडीचा गणराज. आणि त्याची हाईट ना मित्रांनो 18 फूट असं ते लोक सांगत होते. तर 18 फुटाचा बाप्पा इथे बसणार आहे खेतवाडीचा गणराज. तर आता मी तिकडे जाऊन तुम्हाला बाकीचं दाखवतो. आणि वर्कशॉप ना मित्रांनो तो गणपती बाप्पा आहे ना इथेच बनतो. आणि इथूनच ना मिरवणूक काढतात आणि नंतर मग इथे बाप्पाला आणून स्थापना करतात. तर हा होता इथला अपडेट. तर मी आता त्या साईडला जातो आणि बघतो मला वर्कशॉपमध्ये जाता येतं का. जर जाता आलं तर मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो. तर मित्रांनो समोर जे वर्कशॉप दिसतंय ना इथेच मित्रांनो खेतवाडीचा गणराज बनायला सुरुवात झालेली आहे. तिथे जाऊन दाखवायला परमिशन नाहीये म्हणून मी तुम्हाला इथूनच वर्कशॉप दाखवत आहे. आणि याचं डेकोरेशन बघू शकतात, महल उभा करतायत मित्रांनो. आणि बघू शकतात एकदम भव्य दिव्य असा महल उभा करतायत खेतवाडीच्या गणराजसाठी. बघू शकतात खेतवाडी 12वी गल्ली, खेतवाडीचा गणराज इथे बसतो. आणि बघा महल बनवायला सुरुवात झालेली आहे. हा मागच्या साईडला आहे, मागच्या साईडने दाखवतोय. फ्रंट गेटला सुद्धा बनवायला सुरुवात झालेली आहे. फ्रंट गेट बनवून रेडी आहे, म्हणजे लाकड वगैरे मारलेले आहेत, लाकूड वगैरे, आणि ना बनायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो आता मी आलोय खेतवाडीच्या 13व्या गल्लीमध्ये आणि समोर बॅनरवर बघू शकतात मुंबईचा अनंत, खेतवाडी 13वी गल्ली. तर मित्रांनो तुम्ही आकर्षण एकदा बघू शकतात, एक नाही दोन नाही तर तब्बल 30 ते 40
आकर्षण मुंबईच्या आनंदसाठी आहे मित्रांनो. तो तुम्ही पाहू शकतात एवढे आकर्षण आहे, म्हणजे त्यांचा आगमन सोहळा किती भव्य दिव्य असणार आहे. आणि इथे ना मित्रांनो आतमध्ये ना खेतवाडीचा अनंत बसतो. आता हे बघा, इथे मी पुढे जाऊन तुम्हाला एकदा मंडळ दाखवतो. तर मित्रांनो मी आलो आता मंडळाजवळ, खेतवाडीच्या आनंद जवळ. टोटल याची हाईट ना 27 फूट आहे आणि इथे मित्रांनो ना 17 फुटाचा बाप्पा बसणार आहे. आणि हे डेकोरेशनचं सामान वगैरे बघू शकता, डेकोरेशनचं सामान वगैरे सुद्धा आलेलं आहे. आणि आम्हाला इकडनं लोकांकडनं कळालंय की इथे ना राम मंदिरचं डेकोरेशन बनणार आहे खेतवाडीच्या आनंदचं. तर हा होता मित्रांनो इथला अपडेट व्हिडिओ. आणि इथे ना बाहेर लाइटिंग वगैरे सुद्धा लागली आहे. हे बघा इथून दाखवतो. समोर बघा 13वी गल्ली आणि एंट्री केल्या गेल्या लाइटिंग वगैरे सुद्धा इथे लागलेल्या आहेत. आणि बाकी सामान वगैरे सुद्धा आलेलं आहे. 7 तारखेला जेव्हा तुम्ही इथे दर्शन करायला याल तेव्हा तुम्हाला इथे राम मंदिरचं डेकोरेशन पाहायला भेटेल. मित्रांनो मी तुम्हाला खेतवाडीच्या 13 गल्ली सगळ्या दाखवून झालेल्या आहेत. काही काही गल्लींबद्दल मला माहिती नव्हतं. जेव्हा मी व्हिडिओ बनवायला येतो गणपती बसल्यावरती तेव्हा आहे ना कसे बॅनर वगैरे लागले असतात ना, म्हणून आपल्याला पटापट कळतं. पण आता आहे ना मित्रांनो बॅनर वगैरे लागले नव्हते काही ठिकाणी, त्यामुळे ना थोडं कन्फ्यूज झालं होतं. आणि क्रॉस लेन आणि खेतवाडीमध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितलं तर 13 गल्ल्या मी तुम्हाला पूर्ण दाखवलेल्या आहेत. आणि पावसामध्ये एवढी धडपड करून मी मित्रांनो खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलाय. तर तुमचं सुद्धा काम आहे व्हिडिओला लाईक करणं, कमेंट करणं आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. कारण गणपती जेव्हा बसणार आहे तेव्हा सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओला आताच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या कोणत्या अपडेट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय.